सैनिक टाकळी हे गाव आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारे हे गाव आहे. ये रत्नापा कुंभारना चल रही है, ये गांव कौन सा है? बोला ये टाकली. अरे ये तो टाकली नहीं, ये सैनिकों का गाव सैनिक टाकली है. आणि ही मानद उपाधी ऐऱ्या गैऱ्या करणार नाही, आम्हाला देशाच्या मुख्य चीफ ऑफ आर्मी स्टाफ थल सेनाध्यक्षांकडून मिळालेलं आहे, जे आमच्यासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट. मला नातूच रिश्ता आज असता आज आता मला देशात गोल्ड मेडल आहे त्याला. आज त्याला मिलिटरीचं भरती करणार नाही. मी कोणाचं ऐकत नाही का, आम्हाला खाजगी नोकऱ्या नकोच ऐकतो. देश सेवा करा, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हण आहे, भारताचा कनोटा म्हणजे सैनिक टाकळी. आर्मीमध्ये पहिला आहे फिजिकल फिटनेस, त्यानंतर माइंडली. हे माझ्यासाठी माझी ओळख आहे की मी देशसेवा केली. आमच्या पिढीतील मी आता 54वा मी जवान होतो, आता 55वा माझा भाऊ सध्याहून दिसतो. जन्माला आपण इथं आलोय म्हणजे आपण ह्या देशाचं काहीतरी देणं आहे, त्यामुळे आपला हात थोडा फुल फुलाची बघून आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आमच्या गावचा मुलगा बोल्यावरती चढतो तर शपथ घेतो बायको विसरीन पण कट्यार विसरणार नाही. भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून उभा असणारा प्रत्येक जवान हा देशाचा अभिमान असतो. पण कल्पना करा अशा एका गावाची, जिथल्या मातीचा कण आणि कण देशप्रेमाने भरलेला आहे आणि जिथल्या प्रत्येक घराची दारे थेट भारतीय सैन्य दलाशी जोडलेली आहेत. शौर्यगाथा चॅनेलच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत अशा एका ऐतिहासिक आणि पवित्र भूमीवर, जिचा इतिहास ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने आणि आदराने फुगेल. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने आज शौर्यगाथा चॅनेल पोहोचला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसलेल्या सैनिक टाकळी या शौर्यभूमीत. सुमारे 8,000 लोकसंख्या असलेल्या या गावाची ओळखच मुळी सैनिकांचं गाव अशी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळापासून ते आज तागायत या गावाने देशसेवेची आपली दैदिप्यमान परंपरा अखंडपणे जपलेली आहे. या गावातील तब्बल 18 सुपुत्रांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आज आम्ही या पावन भूमीला स्पर्श करून येथील शहीद जवान स्मारकाला अत्यंत विनम्रतेने फुले वाहून त्या वीर आत्म्यांना मानाचा मुजरा केला. सैनिक टाकळी हे केवळ एक गाव नाही, तर तो देशातील प्रत्येक नागरिकासाठी देशप्रेमाचा आणि असीम त्यागाचा एक जिवंत आदर्श आहे. आजच्या या विशेष भागात आपण या गावातील आजी माजी सैनिकांशी थेट संवाद साधणार आहोत. त्यांचे रणभूमीवरील अंगावर काटा आणणारे अनुभव जाणून घेणार आहोत आणि भारतीय सैन्य दलातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरवशाली प्रवास पाहणार आहोत. चला तर मग अनुभवूया देशसेवेचा हा एक अभूतपूर्व आणि भावनिक प्रवास थेट सैनिक टाकळीमधून. भारत माता की जय, भारत माता की जय, सैनिक टाकळी की जय, सैनिक टाकळी की जय. नमस्कार सर्वांना. आज शौर्यगाथा चॅनल मध्ये आपण आलेलो आहोत सैनिक टाकळी या गावामध्ये. या गावामधील प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्य दलामध्ये आहे. तर या सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या हवालदार, शिपाई या सगळ्यांची आज आपण संवाद साधणार आहोत. तर ऐकूया आपण त्याच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. तर आपला परिचय फक्त करून द्या. मी हवालदार चंद्रकांत ईश्वरराव भोसले. मी पॅराशूट रेजिमेंटमध्ये 20 वर्ष सर्व्हिस करून आलो. त्याच्यानंतर मी 4-5 ठिकाणी पोस्टिंग गेलो. परत मी श्रीनगर या साईडला पुलवामा डिस्ट्रिक्टमध्ये सोपिन या गावी माझे कॅम्प होतं. सर तुम्ही पुलवामा डिस्ट्रिक्ट मध्ये काम केलं, तर तिथला एखादा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगू शकाल? हा सांगू शकतो. आम्ही पुलवामामध्ये आम्हाला दुपारी 2 वाजता ऑर्डर मिळाली. पुलवामामध्ये 4 मिलिटन आलेले होते, त्याच्यासाठी तुम्ही तयारीत राहा म्हणून. आम्ही 10 माणसांचे स्काउट घेऊन गेलो होतो तिथे. त्यावेळी आम्हाला रात्रीच ऑर्डर मिळाली 1 वाजता की तुम्ही जाऊन या ठिकाणी या बिल्डिंग मध्ये आहेत, त्यांना तुम्ही कव्हर करून कॅप्चर करून घेऊन यायचे आहेत. तर आम्ही कॅम्पमधून 12:30 वाजून गेल्यानंतर तिथून आम्ही कॅम्पमधून निघालो. तर आम्ही पुलवामा पासून एक 7 किलोमीटर अंतरावरती आम्हाला व्हेकलने सोडले. तिथून आम्ही पैदल जाऊन त्या ज्या बिल्डिंग मध्ये आम्हाला होते त्या ठिकाणचा मॅप वरून आम्ही त्या बिल्डिंगला कॅप्चर केलं.
त्याच्यानंतर आम्ही ज्या रूममध्ये मिल्टन आहेत त्या रूममध्ये आम्ही रूमला पहिला कॅप्चर करून हे केलं, तर त्यांनी फायर करायला सुरुवात केली मिल्टनाने. बर फायर करत असताना आम्ही ज्या वेळेला दाराआड धरून आम्ही खिडकीद्वारे आम्ही त्यांच्यावरती फायरिंग चालू केले. त्यानंतर त्यामध्ये 2 मिल्टन शहीद झाले. म्हणजे आमच्या ह्या 10 जवानांचा स्काउट होता, त्यांना कॅप्चर करून आम्ही आमचं ऑपरेशन सक्सेस करून आम्ही परत आलो. अरे वा. असे आता खूप सारे इन्सिडेंट्स आपल्या तुमच्या या सगळ्यांकडून सर्व्हिस मध्ये आले ऐकायचे. असतील. आम्हाला फक्त एकच महत्वाचे मुद्दे यातनं लोकांच्या पर्यंत, दर्शकांच्या पर्यंत पोहोचवायचे आहेत की आपला सैनिक, आपल्याला कायम एक दिसत की आपल्या गावातला हा माणूस इथे तो युद्धात आहे, परंतु तो दररोज एक अशा गोष्टीची तोंड देत असतात की आपण कधीही ते इथं सिव्हिल मध्ये अनुभवत नाही किंवा बघतही नाही. आपण फक्त चित्रपटात बघतो आणि आपण जयघोषणा करत असतो, परंतु ते दररोज ते करत असतात. त्यामुळे खरे देशभक्त आणि ह्या ज्या वर्दीला मोस्ट रिस्पेक्टेड फील्ड जी म्हणतात आर्मीची, त्यामुळेच याबद्दल म्हटलं जातं. आणि त्याचमुळे आम्ही शौर्यगाथाच्या माध्यमातून आम्ही सर्व अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर तुमचंही स्वागत. जसं सरांनी काही काही सांगितलं, आता तुमच्या ओळखीपासून आपण सुरुवात करूयाच, परंतु असे काही इन्सिडेंट्स, कारण कित्येक आता जसं मी म्हटलं की कित्येक अनुभव तुम्हालाही आले असतील, तर तुमची ओळख आणि आपल्या फील्ड बद्दल. नमस्कार, मी हवालदार गोविंद पाटील. 18 वर्ष सर्व्हिस केली. आम्ही 3 भावंड मिलिटरीत होतो. अरे वा, ग्रेट. घरी कोणी आई वडील नसतं. हा. 3 आज 2 गावाची ओळखच प्रत्येक घरातल्या आर्मी आज 2 मुलं माझी मिलिटरीतच आहेत. हो. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जॅन्टच्या मध्ये 12 वर्ष सर्व्हिस केली. पुंछ सेक्टर, कारगिल सेक्टर मध्ये. आणि कारगिल मध्ये एक मोठा किस्सा, म्हणजे असा एक चमत्कार किस्सा झाला. जिथं 18,000 उपरेवर आम्ही हाईटवर राहत होतो आणि तिथनं 9 महिन्याची ऑर्डर पूर्ण बर्फाने हे केलेलं असल्यामुळं 2 महिने झाल्यानंतर आम्हाला खाली येण्याचं काय ऍड्रेस नव्हती. आणि त्याच्यात काय संपूर्ण राशन सगळं होतं करून चटणी आपली सपल्यामुळं चटणी सोडतो जगू शकत नाही माणूस. मग असं झाल्यानंतर आमच्या कम्युनिटी कमांडला सांगितलं आमचं एकच हे आहे, याला चटणी आणू शकतो तर फक्त राजा कुत्रास. त्या कुत्रे बाईला त्या पोस्टवर होतं, शेत कुत्र जाऊन चटणी खाल्ल्या पोस्टवर घेऊन येऊ शकतो. काय केलं, त्याला तिथनं हाकून काढलं. तिथनं 500-600 फुट खाली पोस्ट आमचा होता लोकेशन. त्या लोकेशनवर ते कुत्र रोज येत होतं आमच्या सगळं लेटर आणण्यासाठी. म्हणजे हे कुत्र जाऊ शकते खाली. त्या कुत्र्याला त्या साईडला केलं आणि त्याला आम्ही सगळे मारायला सुरू केल्यावर त्यानं पळ काढली खालच्या पोस्टाला. वरनं वायरलेस हे केलं की असं राजा खाली याला दिसत असं दुर्बीनं बघा त्याला. तिने त्याला धरलं, एक रात्र तिथं ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्या गळ्यात अर्धा किलो चटणी बनवून परत त्याला मारल्यानंतर परत ते पोस्टर आलं. ते रेग्युलर ते कंटिन्यूस केलं, तेव्हा त्या पोस्टर आम्ही राहू शकलो. कुठल्या गोष्टींना म्हणजे आम्हाला त्या प्राण्यानं छोट्या युद्धाचे प्रसंग तर खूप सारे आहेत वेगवेगळ्या सैनिकांच्याकडून आपण जाणून घेणारच आहोत, परंतु हा एक फारच वेगळा आहे की जिथं अशी सुद्धा आयडिया वापरावी लागली. त्याला मी ट्रेनिंगच दिली तेवढी. का आम्ही कुठे वर्किंगला बर्फात गेलो तर त्याच्या हातात तोंडात चिखली दिली तर तिथं पण घेऊन यायचं. म्हणजे त्याला एक मोमेंट दिलं, कारण मी पिक्चर बघितल्यानंतर आपण याला एक ट्रेन करायचं. मग सर, आपण स्वतः एवढ्या कठीण प्रसंगातून गेला आहात, तरी पण आपल्याला असं का वाटलं की आपल्या मुलांना पण आपण सैन्य दलात भरती करावी? नाही, आमच्या देशामध्ये रक्तातच तसं आहे. माझा नातू जर इथं आज असता, आज आता मलकामच्या देशात गोल्ड मेडल आहे त्याला, आज मी त्याला मिलिटरीचं भरती करणार नातवाला. मी कोणाचं ऐकत नाही का, आम्हाला खाजगी नोकऱ्या नकोच आहेत. देश सेवा करा, देशभक्ती मला वाटतं तुमच्या गावच्या रक्तातच आहे. सैनिक टाकतात. मॅडमने विचारलं तसं की आपल्या आजूबाजूला पैसे कमवण्याची खूप सारी साधनं आहेत आणि पूर्वीपासूनची एक परंपरा असायची की नको बाबा आपला एकटा मुलगा आहे तर बाहेर नको जायला, आपल्या घराजवळ राहावं. परंतु ही जी विचारधारा आहे ही खरी देशप्रेमाची विचारधारा. वडील मिलिटरीत एकदा आल्यानंतर तिन्ही मिलिटरी गेलं. एकदा कोर आमच्यातलं वारलं तरी 3 भावंड इथं नसतात. ते शेजारी पर्यानेच त्याला अंतिम शास्त्र. मला वाटतं हा खरं सगळ्या आपण सार्वजनिक जीवनामध्ये जे आयुष्य जगतो त्यांच्यासाठी खूप मोठा धडा आहे की घरात कुणी नसताना सुद्धा म्हणजे एवढं ते संघर्षमय जीवन जगतात, तरी पण आज ह्यांनी स्वतः एवढं संघर्षमय जीवन जगून पण आपल्या मुलांना मिलिटरीमध्ये भरती गेलेले. आणि हॅट्स ऑफ सैनिक टाकळी गाव. खरंच ग्रेट. म्हणजे अजून आपण अनुभव ऐकणारच आहोत. सर नमस्कार. सर तुम्ही इकडे. मी हवालदार नरसिंह आनंदा दत्तू पाटील. आम्ही 7 भाऊ आहे, त्यातले 6 जण मिलिटरी. अरे बापरे. परत मी कालिंगपांग मध्ये मी मेडिकलचा स्टुडंट आहे. मी कालिंगपांग मध्ये सर्व्हिस करत असताना एक ग्रीपचं रेजिमेंट आमच्या शेजारी होतं. ते रेजिमेंट पहाडाच्या कडेला मुक्कामासाठी होतं. रात्रीच्या वेळेला पूर्ण पहाड स्लायडिंग आलं. पूर्ण युनिट त्या ह्याच्याखाली गेलं पहाडामध्ये. लँडस्लाइड झाल्यानंतर त्या युनिटला वाचवण्यासाठी तिथले आमचे 5 युनिट होती, ती सगळी कव्हर करून आम्हाला हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन येऊ लागले. पेशंट 48 तास कंटिन्यू पेशंट येत होते. कुणी शिपाई असो, हवालदार असो, नायब सुधार असो, कॅप्टन असो, कर्नल असो, त्यांना कुणालाही सुट्टी मिळाली नाही.
आमचे स्वतःचे कर्नल, युनिटचे कर्नल, प्रत्येकाना 2-2 बिस्किट, प्रत्येकाचे हात रक्ताने लाल झालेले, ते तोंडात घालायचे आणि पुढे जायचे, तोंडात 2 बिस्किट घालायचे आणि पुढे जायचे. अशी एक जबरदस्त माझ्या बरोबर कहाणी झाली होती. म्हणजे सर तुम्ही बघितलंय स्वतः की ते स्वतः. रक्ताळलेले हा, हात सगळ्यांचे रक्ताळलेले. होते आणि तुम्हाला ते खरंच. बिस्किट म्हणजे हा किती भयंकर अनुभव आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपण या गावातल्या आता जसं आम्ही अनुभव घेतोय सैनिकांचे, तर तुम्ही डिफेन्स मध्ये होता, तर तो एक इन्सिडन्स आणि तुमच्या ओळख. नाही मला वाटतं सर ह्याच्या तुम्ही आर्टिलरी विभागामध्ये, तोफखाना विभागात सर काम करताय. सर मी ऑर्डिनरी लेफ्टनंट शामराव पाटील, मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅशिनो 2 या रेजिमेंटमध्ये टोटल 28 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायरमेंट झालेलो आहे. माझी तशी आमचा जो परिवार आहे, आमचे आजोबा मिलिटरीमध्ये होते, आमचे वडील आणि 2 आमचे चुलते ते सुद्धा मिलिटरीमध्ये होते. मी आणि माझा भाऊ दोघं सुद्धा आम्ही मिलिटरीमध्ये, मी आर्टिलरीमध्ये होता, माझा भाऊ बळवंत पाटील हे मेकॅनाइज मध्ये होते आणि ते सुद्धा 24 वर्ष नोकरी करून रिटायरमेंट झालेले आहेत. सर तुम्ही तोफखाना विभागात काम करत तोफखानामध्ये होता काम सर, करतो. कारण तोफखाना विभाग जो असतो तो युद्धाच्या अगदी पुढे असतो म्हणजे, बरं. तर त्यातला तुमचा सीमा भागातला एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. तोफखाना हा एक आमचा विभाग आहे आर्टिलरी. हम्म. हा बॉर्डर लाईन पासून तकरीबन थोडस लांब असतं, थोडंसं लांब. कारण का आमचं काय असतं, इन्फंट्री पुढे असतं, इन्फंट्रीला आम्ही डायरेक्ट सपोर्ट करत असतो. बर. मी स्वतः जो चायना बॉर्डरवरती सुद्धा नोकरी केलेली आहे आणि हे पाकिस्तान बाउंड्रीवरती सुद्धा नोकरी केल्या, बर्फाला इलाक्यामध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे. बर्फाच्या बाउंड्रीवरती आम्ही आर्टिलरीचं असताना सुद्धा, आता शांतिकाळ म्हणता याला शांतिकाळमध्ये काय असतं, इन्फंट्रीची संख्या आपली लाईन ऑफ बॉर्डर एवढी मोठी आहे की तिथं कव्हर करणं फक्त इन्फंट्रीकडनं मुश्किल बात आहे. एवढं कव्हर होत नाही आपल्या माणसाकडं. म्हणून आता गव्हर्नमेंटनं काय केलेलं होतं की बाबा दुसरे सपोर्टिव्ह आर्म्सकडनं सुद्धा त्यांना बाउंड्रीवरती काम कव्हर करायसाठी त्यांना ड्युटी द्यायचं आहे. आता आम्ही नवीनच बॉर्डरवरती गेल्यामुळं आम्ही इन्फंट्री काम करत होतो, तर बर्फाच्या इलाक्यामध्ये ज्या पॉइंट वरून आपण येत होतो त्या पॉइंट वरून मिलिटन किंवा आतंकवादी क्रॉसिंग करायचे. ते क्रॉसिंग करत असताना आम्ही कंटिन्यू 12 तास संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजल्यापासून बिलकुल डोळ्यामध्ये तेल घालून आपण जो रक्षण करत होतो. कारण का त्या आतंकवाद्यापासून टाइम आहे. येऊ शकतात ते कुठल्याही वेळेला. येऊ शकतात, कोणत्याही टाइम येऊ शकतात. तर आम्ही संध्याकाळी 5 वाजता आपलं जेवण करून आपल्या पोस्ट मध्ये आम्ही मौजूद असायचे, दोन बडी सिस्टम मध्ये दोघं. किती तास सर तुमची ती पोस्ट? तास? तास नाही आहे आमच्या ऑफिस 24 आवर्स. 24 आवर्स. 7 into 24 12 म्हणजे जेवढा आपण जो आहे 12 महिन्याचं आमचं काम आहे ते. बरोबर. संध्याकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत बिलकुल स्टेडी, बिलकुल तोळ्यात तेल घालून नोकरी केली. हालायचंच नाही, आवाज सुद्धा करायचा नाही आहे. आणि जरूर काय आहे की तो मिल्टन पैसे टाइम आहे, तोच आपल्या टायमानं येणार आतमध्ये, परंतु आमच्या पैसे टाइम माहित नाही ना केव्हा येणार आहे, म्हणून ते कंटिन्यू आम्हाला करायला लागायचं आहे. तर बाउंड्रीच्या घुसपास त्या पलीकडच्या अंगाला काय करायचं आहे, ती लोक हरकत करायची आहे. आमची ट्रेनिंग काय असते, जोपर्यंत आपल्या एरियामध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्यांना फायर करू शकत नाही. नाहीतर त्या एरियामध्ये आला आणि आपण फायर केलो तर सतर्क होणार, सगळे पळून जाणार. हा पण एक चक्कर आहे. आणि आपला भारत देशावरती भयंकर मोठा इंडियन आर्मीचं योगदान आहे आणि जगामध्ये आपली इंडियन आणि ह्या इंडियन आर्मीमध्ये म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, भारताचा कनोटा म्हणजे सैनिक टाकळी. अरे वा. भारताचा कनोटा म्हणजे आपला कनोटा आहे, ते सैनिक टाकळीचं नाव घेतलं जात आहे. कारण का आपल्या इंडियन आर्मीमध्ये असं कोणतं स्थळ नाही आहे की आपला आमच्या सैनिक टाकळीचा सैनिक नाही. सेवा दिलेली नाही प्रत्येक जण आणि प्रत्येक जागेला हजर असतोच आमचा. मी ऑनररी नायब सरदार VD पाटील, भारतीय सेनेच्या मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये 1991 मध्ये भरती झालो होतो. सर इंटेलिजन्स विभाग म्हणजे काय नक्की काम असतं तुमचं, थोडक्यात सांगा. इंटेलिजन्स विभाग म्हणजे एक इंटेलिजन्स कोर असून सुद्धा ते फायटिंग ट्रूप्स मध्ये त्याची गणना केली जाते, कारण बाकी ट्रूप्स नंतर येतात. आमची जी शाखा आहे सर्व्हलन्स इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर पुरा इन्फंट्रीला आदेश दिला जातो, त्यानंतर ती कारवाई केली जाते. म्हणजे
सर्वात महत्वाचं काम अगोदर तुमचं असतं, तुमचं माहिती माहिती पुरवण्याचं जे- माहिती पूर्ण आर्मीला माहिती पुरवण्याचं काम आमची शाखा करत असते. नाही, आता सगळ्यात महत्वाचं लोकांच्या पर्यंत हे सुद्धा जात असेल आमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून की आर्मीमध्ये जाणं फक्त म्हणजे बंदूक घेऊन युद्धाला जाणं, आर्टिलरीचं जसं सरांनी सांगितलं, जसं इंटेलिजन्स बाकीच्या शाखा वेगवेगळे म्हणजे कपडे धुण्याच्या ह्याच्यापासून घोडेस्वारीपासून प्रत्येकाचं वेगवेगळे एक फील्ड आहे आणि त्याचं वेगवेगळे त्या बटालियनचं त्या टीमचं वेगळं काम राहतंय. सर, आता तुम्ही इंटेलिजन्स बद्दल सांगतायच, त्याबद्दल आता लोकांना थोडंफार माहिती होईलच, परंतु आम्हाला खरंच अशी एक उत्सुकता लागली की सैनिक टाकडीमध्ये पूर्वापार रक्त आहे देशप्रेमाचं म्हणून लोक सैनिक मध्ये जात आहेत वगैरे खूप जणांनी उत्तरं दिलीत, परंतु तरी आजकाल आपल्याला एवढं सोशल मीडियामुळे आणि या इंटरनेटच्या क्रांतीमुळे आजूबाजूला भरपूर सारे ऑप्शन असताना सुद्धा तुमची पुढची पिढी सुद्धा देशप्रेमासाठी आर्मीमध्येच प्राधान्य देताना दिसते. तर अजून कुठलं इन्स्पिरेशन आहे किंवा याची सुरुवात कशी घडली होती त्यामुळे सध्या आर्मीसाठीच हे गाव वाहिलेलं आहे असं वाटतं तुम्हाला? सैनिक टाकळी हे गाव पूर्ण मराठा गाव आहे. मराठा गाव असल्यामुळे आणि सैनिक फर्स्ट म्हणजे पहिलं दुसरं महायुद्ध यामधील आपल्या गावातील जवळजवळ आजपर्यंत 18 जवान शहीद झालेतच. जो 700 ते 700 माजी सैनिक असतील आणि आता 300 ते 350 आपले जवान विविध भारतभूमीच्या कार्यरत आहेत आणि अशी कुठली जागा नाही या टाकळीचा जवान तिथं नाही. सर, आमचा शौर्यगाथा चॅनलचा मुख्य उद्देश आहे की आम्हाला युवा पिढीला एक चांगला संदेश द्यायचा की सैन्य दलात सगळे जाऊ शकत नाहीत, कारण आता एवढे ऑप्शन्स आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये आणि सगळे काय गावं तुमच्या सैनिक टाकणीसारखी नाहीयेत की त्यांच्या रक्तातच सैन्य दलात जावं असं नाहीये, पण कुठल्या तरी स्वरूपामध्ये आपण आपल्या मातृभूमीसाठी कसं योगदान द्यावं, तर आपण असं आमच्या युवा पिढीला काय संदेश द्या? मातृभूमी देशाचे रक्षण करणे हे सर्वांचंच पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी फर्स्ट प्रिऑरिटी जवानांनी युवकांनी आर्मीसाठी दिली पाहिजे. आर्मीमध्ये सुविधा तुम्हाला फार मिळत नसल्या तरी देशभक्ती आणि प्रेरणा आणि जे तुमचं रिस्पेक्ट आहे त्याला मान आहे आर्मीचं. त्यामुळं युवकांनी जास्तीत जास्त आर्मी किंवा डिफेन्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर, नमस्कार. नमस्कार. आता जसं आम्ही सैनिक टाकीतल्या आपल्या रिटायर जवानांची आम्ही काही माहिती घेतोय, मुलाखती घेतोय, तुमचाही अनुभव, तुमच्या ओळखीपासून आपण सुरुवात करूया. मी नाईक मारुती राजाराम गायकवाड. मी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 1987 साली प्रवेश केला. 18 वर्ष नोकरी करून मी रिटायर झालोय आणि त्याच्यानंतर माझा मुलगा सुद्धा आता अग्निवीर म्हणून कार्यरत आहे आणि तो माझ्याच युनिट मध्ये तो आता सध्या म्हणजे परंपरा चालवण्यासाठी आता मुलगाही आर्मीमध्ये दाखल झालेला आहे. आता आमची तिसरी पिढी मिलिटरीमध्ये आहे. जसं आता मॅडम मागापासून लोकांच्याकडनं किंवा काही आपल्या साथीदारांच्याकडनं आम्ही माहिती घेतोय की त्यांचे अनुभव, युद्ध प्रसंगातले काही अनुभव, कारण दर्शकांना खूप वेळेला ते बघायला ऐकायला आवडत असते की तुम्हाला आलेला एखादा अनुभव, प्रत्येकाच्या आता खूप सारे अनुभव असतील की जे ऐकताना अंगावरती किंवा ते आठवताना सुद्धा तुम्हाला ते काहीतरी वेगळं वाटत असेल, तर त्यातला एखादा अनुभव. आता साहेबांनी कसं सांगितलं की मी तोफखान्यामध्ये होतो, त्यांची सपोर्ट असतो त्यांचा. आणि इन्फंट्रीमध्ये कसं असते की अमोरासमोर मोठ्या चकमकी फ्रंटला असल्यामुळं किंवा इन्फंट्रीची लढाई कशी आहे की आम जनतेमध्ये सुद्धा लढाई. आज आम्हाला श्रीलंकेला आम्ही भरती झाल्यानंतर पाठवलं होतं. आमच्या अंगावर वर्दी असायची, पण तो मिलिटंट जो होता तो तुमच्या माझ्या वेशामध्ये होता, सिव्हिल ड्रेसवर होता. तो आम्हाला ओळखत होता, पण आम्ही त्या माणसाला ओळखू शकत नव्हतो. अशी ती लढाई होती. शांती सेना म्हणून फ्रंटला लढणं ठीक आहे, समोर शत्रू तरी दिसत असतो, सिव्हिल मध्ये ज्या टायमाला सिव्हिल मध्ये आपण लढतो ते इन्फंट्रीनं काम केले. तिथं कमीत कमी 3 वर्ष 3.5 वर्ष आपल्या भारतीय सेनेनं काम केले. तिथं जवळपास 1000 व्यक्तीच्या मागे 40 व्यक्ती 20 व्यक्ती मृत पावलेले आणि 40 व्यक्ती कॅज्युअलिटी झालेली आहे. अशा स्वरूपात इन्फंट्रीचे दिवस असतात. आम्ही ज्या टायमाला तिथून एकदा आम्ही लेह लडाख मध्ये दिवस काढले, ती वातावरणासंग लढाई आणि दुश्मनासंग लढाई अशा 2 प्रकारच्या लढाया लढाव्या लागतात सैनिकाला. मायनस टेम्परेचर मध्ये आपण दिवस काढायचा आहे, स्वतःला पण सांभाळायचं आहे आणि दुश्मनाला पण कव्हर करायचा आहे. अशा स्वरूपात इन्फंट्रीचे हे देशसेवेतला हा प्रकार आहे आणि हे माझ्यासाठी माझी ओळख आहे की मी देशसेवा केली.
ही नोकरी केली नाही मी. हे सरांनी हा, खूप ही छान स्वतःची एक ओळख असते. उदाहरण दिले की आजकाल माणसं स्वतःची ओळख निर्माणासाठी कुठल्याही खालच्या पातळीला जाऊ शकतात, पण आज ह्यांची ओळख त्यांनी खूप स्वतःची, मला वाटतं हा खूप मोठा आदर्श सगळ्यांसमोर आहे की स्वतःची ओळख तुम्ही देशासाठी काहीतरी करताय आणि हे सांगणं हे खूप छान आहे. म्हणजे सॅल्यूट आहे सर तुम्हाला. मिलिटरीचं एकच काम नाही, आग लागली मिलिटरी, हा. पूर आला मिलिटरी. आता मुंबईमध्ये ते हे झालं ताज हॉटेलचं हा ताज हॉटेलचं 2008 सगळ्यांच्याकडनं मिटल्यानंतर मिलिटरी अशा स्वरूपाची सुद्धा मिलिटरी लढाई करते. नुसतीच दुश्मनाबरोबर, पाकिस्तान बरोबर, चायना बरोबर ही लढाई वेगळीच आणि अंतर्गत लढाई गोष्टी संघ सुद्धा त्याला लढावं लागते. सर नमस्कार. जसं आता आम्ही मगापासून सैनिक टाकळीमध्ये या गावाचं जे वैशिष्ट्य आहे इथल्या सैनिकांच्या बद्दलचं ते अनुभव आणि त्यांची ओळख करून घेतोय आणि एक प्रकारचा संदेश आमच्या दर्शकांच्या पर्यंत पोहोचवतोय. तर तुमच्याबद्दल थोडक्यात. मी सुलतान मेजर ऑर्डिनरी कॅप्टन अनिल पाटील. बॉम्बे इंजिन ग्रुपमध्ये मी 34 वर्ष सेवा करून डिसेंबर 25 रिटायर झालो आणि माझ्या घरातील माझे वडील आणि 2 चुलते हे पण आर्मीत होते. त्यानंतर माझे 5 चुलत भाऊ हे पण आर्मीत होते आणि मी बॉम्बे इंजिन ग्रुपमधून डिसेंबर 25 मध्ये रिटायर होऊन सध्या गावी आहे. आपली आता पोस्टिंग जिथे जिथे होती आता भारतभर भरपूर ठिकाणी झाली असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये जसं आता शांती सैनिक म्हणून पाठवलं जाते तसंही असेल, तर त्यातला एखादा अनुभव, एखादा इन्सिडन्स. बॉम्बे इंजिन ग्रुप हा इंजिनियर म्हणजे कोर्प ऑफ इंजिनियर्स हा ग्रुप आहे. मुख्यतः त्याचं काम आहे की सपोर्टिंग ग्रुप आहे. लढाईच्या म्हणजे डिफेन्सिव्ह आणि ऑफेन्सिव्ह रोल मध्ये हा काम करत असतो. म्हणजे लढाई लागण्याच्या पहिला आणि लढाई लागल्यानंतर हा बॉम्बे इंजिन ग्रुप काय आपले इंजिनियरचे 3 ग्रुप आहेत, बॉम्बे इंजिन मद्रास आणि बंगाल मधला. ते जे इंजिनियर्स ग्रुप आहे ही लढाई लागल्यानंतर आणि लढाईच्या पहिला पण हा ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह रोल मध्ये काम करतो. त्याचं मुख्यतः काम म्हणजे रोड अँड ट्रॅक्स बनवणं, ब्रिज आणि माइनफील्ड लावणं, त्यानंतर डेमोलिशन आणि येणाऱ्या कोणत्याही ऑब्स्टिकल दूर करणं हे इंजिनियरचं काम आहे. सर त्याला किती वेळ लागतो? समजा तर तुम्ही आता बोललात की ब्रिज बनवायचे, तर तुम्हाला ऑर्डर आली की 2 महिन्यात किंवा आता काहीतरी शत्रू हल्ला करणार आहे, 15 दिवसात ब्रिज बनवा, तर तुम्ही ते करता? हो, करतो. 15 दिवसात ब्रिज बनतो? कारण हे लोकांना समजणं 24 गरजेचं आहे. घंट्याचं टार्गेट असतं आमचं. 24 घंट्यामध्ये ब्रिज पार करतो. 24 तासामध्ये तुम्ही तो ब्रिज. आता ही इंडियन आर्मीची फार मोठी ताकद आहे. कारण मागच्या वेळी जसं आपण एका कर्नल सरांची मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की डिफेन्स मध्ये फक्त आम्ही फ्रंटला आहोत, ते थोडे नाहीये, तर सोबत सगळ्या टीमचं सपोर्टिंग काम असतं, ते सांघिक काम आहे. त्या प्रकारचं सरांचा एक हा अनुभव आहे. नमस्कार. मी ऑर्डिनरी सुलतान मेजर विजय गायकवाड. मी 1997 मध्ये मराठा लाईट इन्फंट्री मध्ये मी भरती झालो. आम्ही 28 वर्ष सर्व्हिस पूर्ण करून देशसेवा पूर्ण करून मी परत आलो. सर कुठल्या कुठल्या भागात काम केलात आपण मराठा लाईट इन्फंट्रीच्या? मी इन्फंट्री सगळ्या ह्यामध्ये ऑलरेडी बॉर्डर मध्ये असतो. मी अंदमान निकोबार, राजस्थान, बटालिक, त्यानंतर कुपवाडा ह्या अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही काम केलं. एक इन्फंट्री जे आहे ऑलरेडी हे आत्मनिर्भर आहे. सर कुपवाडाचं तुम्ही आता नाव घेतलात, कुपवाडा म्हणजे दहशतवाद आला, तर समोरासमोर असा कधी अनुभव आला तुम्हाला की दहशतवादी समोर आहेत आणि आपण त्यांच्यावर अटॅक करणार आहोत, असा काही एखादा प्रसंग आहे अविस्मर? अनुभव आला, कारण का आम्ही 2002 मध्ये ते मिल्टनशी जादा होती. आता जरा म्हणजे कमी प्रमाणात आलेलं आहे. आणि 2002 मध्ये ज्यावेळी मिल्टनशी होती त्या टायमाला आमचा ट्रूप ज्यावेळी आम्ही कॅम्प सोडून बाहेर जात होतो त्या टायमाला परत येईल ही अपेक्षा नव्हती. कधीच हे व्हायचं नाही, कारण काय कुठं ना कुठं एक एन्काउंटर हे होणार ह्या पद्धतीनं ते कॉन्टॅक्ट व्हायचंच. आणि पहिले मिल्टनशी 10च्या ह्यामध्ये 10 या 15च्या अशा ट्रूप मध्ये मिल्टनशी हरकत करत होती. आता त्याच्यामध्ये आले की 5च्या ह्यामध्ये हरकत करायला चालू नाही. आता यात एकदम 3-4 ट्रूप मध्ये येण्याचं आता चालू केलेलं आहे. आणि त्या टायमाला आमचं जे बाहेर कॉलम जात होते त्यावेळी त्यांची गॅरंटी नाही की बाबा आम्ही परत येईल, नाही येईल. कारण का आम्ही एक 72 घंट्यासाठी जर ऑपरेशनला जर गेलो त्या ठिकाणी जर मिल्टनचे हाय एक असं खबर मिळाली तर आमचं ते 72 घंट्यामध्ये 10 दिवस बी चालू शकते. त्या ह्यामध्ये आमचं एक कंडिशन अशी झाली की आमची जी 72 तासाचे ज्यावेळी आमचं ऑपरेशन लॉन्च झालं की नाही ते आणि वाढलं. त्या वाढल्यानंतर आम्हाला आमच्याविषयी जे राशन होतं ते आम्हाला संपलं सगळं. मग आम्ही 3 दिवस जे आमच्याविषयी जे पाणी आहे ह्यामध्ये आम्ही काढलं आणि आम्हाला ऑलरेडी ज्यावेळी एक कॅम्प मधून ते पोर्टरनं आम्हाला ज्यावेळी पुरीची एक बॅग आहे ती ज्यावेळी आमच्याविषयी आली ती 5व्या दिवशी आमच्याविषयी पोहोचली
त्या आमच्या ट्रूपनं त्या पुरीवर की बाबा हे असं वाटलं की बाबा आम्ही बिस्किट खातोय. म्हणजे एक मिलिटरीचे जे पुरी आहे ते असे प्रसंग आले, ते पुरीवर आम्ही दिवस काढले. म्हणजे 3 दिवस तुम्ही उपाशी राहून आम्ही केलं. मला वाटतं हे खूप सगळ्यांसाठी म्हणजे असं मगाशी सरदार बोलला तसं फक्त युद्धभूमीवर जाऊन बंदूक घेऊन लढणं नाही, तर या छोट्या छोट्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सुद्धा ह्या लोकांना लढायला लागतं. हे आपल्या इथं उत्तम. जरा आपल्याला काहीतरी कमी पडलं किंवा काहीतरी झालं तर आपण खूप लाईट जरी गेले तरी आपल्याकडे MSCB ला फोन जातात. अगदी छोट्या छोट्या आपल्याच भावकीवरती भांडण करतो हा, किंवा हे भांडण करतो, परंतु हे असं केल्यानंतरच आपण देशासाठी काहीतरी करू आता शकतो. आर्मीमध्ये ऑलरेडी हे फक्त लढणं हे काम नाही, हा कारण का आर्मीमध्ये सद्भावना या संदर्भात या तिथल्या सिव्हिल जनतेचं बी काम करणं हे आर्मीचं चालू आहे. आज मी ज्या टायमाला मी कुपवाडामध्ये सिनियर जिशू या नात्यानं मी काम करत होतो आणि तिथे सिव्हिलियन मध्ये ज्यावेळी तिथं बर्फ पडला, मग तिथला जो माणूस आला की बाबा साहेब असं माझ्या बायकोचं डिलिव्हरी आहे आणि मला आता खाली जायला वाट नाही आहे, अरे बरोबर आम्हाला मदत करा. मग आम्ही आमच्या यासने ऑफिसरला सांगितलं की असा प्रसंग आलेला आहे, मग ह्या लेडीजला खाली आणलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. मग आम्ही काय केलं, एक पूर्ण कॉलम काढला, 4 माणसं स्ट्रक्चर केलं, त्या स्ट्रक्चरवर त्या बॉयला हे झोपवलं आणि आम्ही जो ऑलरेडी 1 तासामध्ये जो आम्ही चालत होतो ते आम्हाला 3 तास लागलं त्या बाईला घेऊन यायला, पेशंटला घेऊन यायला. मग खाली आणून आम्ही हे केलं आणि त्या बाईचं मूल पण चांगलं राहिलं, तिची तब्येत पण चांगली आहे. मग हे आर्मी अशा पद्धतीने बी काम करते. खूपच छान. आर्मीमध्ये पहिला आहे फिजिकल फिटनेस, त्यानंतर माइंडली, ही 2 जे पाहिजे आणि तुमचं आता एज्युकेशन हे असल्यावरच तुम्ही आता भरती व्हा. पहिल्याच्या काळामध्ये काय होतं, तुमचं एज्युकेशन नव्हतं, फक्त तुमची फिजिकल फिटनेस असलं तरी बी घेऊन जात होती. पहिला काय भरती होत नव्हतं तर गाडीत बसून घेऊन जात भरती करत होती. आता ह्या आपलं सैनिक टाकळी गावामध्ये बरेच असे पहिलवान असे होते, त्या टायमाला गाडीमध्ये घालून नेत होते. आणि त्यासनी माहित नव्हतं घरातल्यासनी की बाबा हे घेऊन गेल्यानंतर हा मुलगा भरती झालेला आहे. अशा ह्यामध्ये सैनिक टाकळी गावामधले जे आहे बरेच एक सर्व्हिसमॅन असं भरती झाले होते, त्यासनी माहित नव्हतं की आमचा मुलगा भरती झालेला आहे. अशी परिस्थिती होती. मंडळी, खूप वेळापासून आपण सैनिकी टाकळीमध्ये विविध सैनिकांच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये सैनिकांच्या रिटायर्ड सैनिकांच्या बाईट्स घेतोय, मुलाखती घेतो, त्यांचे अनुभव जाणून घेतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्यासोबत मनोहर भोसले सर, इथं मनुदा म्हणून ओळख आहे सरांची, आणि एक लेखक म्हणून फार मोठी ओळख आहे या भागामध्ये, आणि या गावानं त्यांना एक संधी दिली. जसं मगाशी आम्हाला एक सरांनी सांगितलं होतं की खेड्यापाड्यामध्ये खूप सारी स्किलवाली माणसं असतात, परंतु त्यांना स्टेज मोठं भेटत नाही, परंतु या सरांनी पुढे येऊन जवळपास 12 पुस्तकं तुमचे प्रकाशित आहेत. या गावाबद्दल खूप आता माहिती आम्ही घेतली. इथं रक्तामध्ये असणार, तिथं मातीमध्ये असणारं देशप्रेम आणि त्याचमुळे असणारी इथली प्रत्येक पिढी आर्मीमध्ये डिफेन्समध्ये आहे. तर याबद्दल तुम्हीच थोडक्यात सांगा. सैनिक टाकळी हे गाव आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलीस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारे हे गाव आहे. या गावात आम्ही राहतो, या गावाचं काहीतरी देणं लागतो हा एक विचार माझ्या डोक्यात आला होता आणि म्हटलं की आपण याचं एक पुस्तक बनवलं पाहिजे आणि ते जगाला दाखवलं पाहिजे. त्याचा सर्वे केला, त्यावेळी आम्हाला आश्चर्यकारक 1200 पेक्षा जास्त जवानांची यादी आम्हाला सापडली. 18 जवान शहीद सापडले, 5 स्वातंत्र्य सैनिक सापडले. हे कधीपासून हे पहिल्या महायुद्धापासून त्याच्या आधी असतील, त्याच्या आधी आहे. म्हणजे सर याच्या पण अगोदर त्याची तुम्ही आकडे- सर्वे करायच्या अगोदर याच्या अगोदर कुणी सर्वे केला नाही, तो नाही. आम्ही घर टू घर जाऊन प्रत्येकाची माहिती कलेक्शन केली. 1200 पेक्षा जास्त जवानांची यादी माझ्याकडे बनवली. एक कुटुंबाची 5वी पिढी या सध्या देश आहे. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कुटुंबाचं नोंद आहे. बरोबर. 5 पाचवी पिढी. 2000 सैनिक जवान आहेत. आर्मी नेहमी रिटायर झालेले एकत्र येतात देश सेवा करण्याच्या. या सगळ्या सेवानिवृत्त झालेल्या लोकांना एकत्र करून या कुटुंबाच्या काही समस्या आहेत त्या शासनापर्यंत मांडाव्यात यासाठी ही एक संघटना स्थापन करण्यात आली. आणि आज जे काही रोपड दिसतंय हे सुशोभीकरण दिसतंय, देशपांडे साहेबांच्या माध्यमातून आज हे सुशोभीकरण आहे. तुमचं सुद्धा आता या पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या अशा लिखाणाच्या माध्यमातून खूप मोठं गावाच्या हे पुढे आणण्यासाठी योगदान मोठं आहेच. मी सरांच्या मुलाखत थोडक्यात माहिती घेऊया की तुम्ही आता सध्या हल्लीच रिटायर झाले. नमस्कार, मी विजय कृष्ण पाटील, मी कोर ऑफ सिग्नल्स रेजिमेंट, आमचं रेकॉर्ड्स आहे जबलपूरमध्ये, मी इथे कार्यरत होतो. आमच्या पिढीतील मी आता 54वा मी जवान होतो. आता 55वा माझा भाऊ सध्या 54 जवान म्हणजे तुमच्या घरामध्ये अगोदर 53 कुटुंबामध्ये बर. माझे वडील वडिलांना 5 भाऊ, ते सर्व आर्मीमध्ये होते. आजोबांचे भाऊ ते सर्व आर्मीमध्ये होते. त्यामुळे यांच्या 54 भाऊ 55.
ऑन सर्व्हिस म्हणजे ते सगळ्याच ते तुमच्या घराण्याचं ते वारसा चालवण्यासाठी तुम्ही आर्मी मध्ये गेला. आणि सर्वच्या सर्व आर्मीमध्ये बाहेर असं कुणी नाही. या तर आर्मीमध्ये या गावी शेती. तर ते सिग्नलचं तुम्ही आता जे म्हटलं तुम्ही तो काय म्हणजे तो काय युद्ध म्हणजे भारतीय सैन्याचं काय प्लस कम्युनिकेशन म्हणजे जे जसे की आर्मर्ड इन्फंट्री हे जेव्हा लढायला सपोर्ट जातात पुढे तेव्हा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करून देणं आमचं काम आहे. म्हणजे महत्वाचं त्यांच्यामध्ये म्हणजे कुठे काय चाललंय काय नाही पूर्ण कम्युनिकेशन देणं, त्यांच्यामध्ये संभाषण घडवत राहणं. प्लस बाहेरून जे काही कम्युनिकेशन जर भारत पाकिस्तान म्हणजे बाहेरून होत असेल ते आपण रेकॉर्ड करून हे करणं, हे सर्व अलर्ट करता म्हणजे तुम्ही सगळ्यात थोडक्यात सगळ्या कम्युनिकेशन सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे, तेव्हा तर पुढे लढाई ऍक्च्युअली हे होणार. तर तुम्ही काय युवा पिढीला संदेश द्याल? युवा पिढीला संदेश देणं म्हणजे आपण फक्त जन्माला आलो म्हणजे काय असं खूप मोठं काही केलेलं नाही. जन्माला आपण इथं आलोय म्हणजे आपण ह्या देशाचं काहीतरी देणं आहे. आपण ह्या देशाचं काहीतरी देणं लागतो, कळलं काय? त्यामुळे आपला हात थोडा फुल ना फुलाची पाकळी आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे नाही की आलो आपण जगतोय 2 टाइम कोणी जेवतं. या भारतामध्ये कोणीही उपाशी मरत नाही. मग त्या जगण्याला काही अर्थ नाही. जर तुम्हाला स्वतःची इमेज बनवायची आहे, स्वतःच काहीतरी करून दाखवायचं आहे, तर त्यासाठी एक भारतीय सेना आणि देश संरक्षण. ज्यावेळी आमच्या गावचा मुलगा बोल्यावरती चढतो, बोल्यावरती चढत असताना त्याला पहिला हनुमान मंदिर मध्ये जावं लागतं. श्रीबंधाची जी पद्धत श्रीबंधाची आहे त्यासाठी तिथं जावा हनुमानच्या मंदिर मध्ये जातो आणि तिथं शपथ घेतो की बायको विसरीन पण कट्यार विसरणार नाही. हा एक संदेश म्हणजे मला वाटतं ही प्रथा फक्त आमच्या गावामध्ये आहे. खूपच छान प्रथा आहे खरं, आणि मला वाटतं सगळ्यांनी राबवायला हरकत नाही. मी लेफ्टनंट बी एस पाटील, 36 वर्ष इंडियन नेव्हीच्या सबमरीनमध्ये मी सर्व्हिस केलेली आहे. ज्यावेळेला मी नेव्ही जॉईन केली त्यावेळेला इंडियाकडे सबमरीनच नव्हत्या. मी जॉईन केल्यानंतर पहिली सबमरीन INS कलवरी आली. आमचा इतिहास आहे आतापर्यंत तुम्ही आर्मीवाल्यांचं ऐकलं, उघड दिसणार आहे. आम्ही अनसीनवाले पब्लिक आहे, म्हणजे पाण्याच्या खाली राहून बरोबर शत्रूंना घायाळ करणे. आता काल परवा तुम्ही ते सिंदूरमध्ये ऐकलं असाल, संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं आमची नेव्ही पुरा त्या कराची बंदराच्या बाहेर होती, टपून बसलेली होती. त्यांचं एक सुद्धा जहाज बाहेर येऊ शकलं नाही, कारण का ते ब्लॉक केलं. एवढी आपली ताकद आहे. त्यामध्ये मी सर्व्हिस केलेला माणूस आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी सिक्रेट पण असतात आणि काही गोष्टी आहेत ते सांगता पण येत नाही. परंतु एक हार्ड लाईफ आम्ही जगलो, कठीण. पण सर आता फार मोठ्या आरमाराची मला वाटतं परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्व आहे. आणि आज जसं या गावाचं एक ब्रीदवाक्यच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मराठी बटालियन मध्ये, त्यातच तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा मला एक शब्द भारी वाटला की लोकांच्या निदर्शनास नेता पाण्याखाली राहून कायम म्हणजे अदृश्य अवस्थेत, आणि त्याच पद्धतीचं तुमचं या गावासाठी सुद्धा काम आहे. कारण आम्ही आल्यापासून आम्ही बघतोय की हे जे सैनिकी टाकणीची एक वेगळी ओळख आता महाराष्ट्रभर भारतभर दिसते. आणि इथं जे स्मारक एवढं मोठं जे आहे त्यामध्ये सरांचा फार मोठा पुढाकार आहे. त्यांनी पुढे होऊन, कारण याच्यात जसा काही सैनिकांच्याकडनं आम्ही मतं घेतली की राजकीय महत्वाकांक्षा चांगली नसल्यामुळे या गावामध्ये फार डेव्हलपमेंट झाली नाही, आणि हे राजकारण्यांनी खरंच मनावरती घ्यायला पाहिजे. तर या सरांनी पुढे होऊन इतकं मोठं काम केलंय. तर त्याबद्दलच एक प्रश्न आहे की अजून खूप साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. देशप्रेमाचं इतकं मोठं मूर्तिमंत कुठलं गाव, इतकी नाही 2-3 गावं आहेत, त्यातलं हे एक आहे. तर या ठिकाणी खरंच राजकारण्यांनीच नाही तर शासनानं सुद्धा पुढाकार घेऊन कामं व्हायला पाहिजे. तर त्याबद्दल इनफॅक्ट काय माहिती आहे, इव्हन माझं तर मत आहे की सैनिकामध्ये सुद्धा जागृती येऊन मी कोण आहे, माझी ओळख काय आहे, हे येणं फार गरजेचं आहे. एवढी वर्ष सैनिक सर्व्हिस करून आले, परंतु ते स्वाभिमान, ते मीपणा, ते त्यांच्या रिटायरमेंट मध्ये मला दिसला नाही. कारण का ह्या गावाची परंपरा आम्ही 100 वर्षाची सांगतो, सैनिकी परंपरा. ज्यावेळेला संस्थानिक होते, फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू झाला, त्यावेळेला संस्थानिकांना त्यांनी सांगितलं बाबा तुमच्या भागातून जेवढे पण सैनिक मिळतात ते भरती करा, घेऊन या, आम्हाला लढायला पाहिजे. मराठ्यांचं गाव असल्यामुळे जास्तीत जास्त सैनिक इथून भरती झाले. आणि त्यावेळची ही परंपरा आहे. 2014 मध्ये आम्ही 100 वर्षाचा इतिहास पूर्ण केला. आणि
म्हणजे इथे कंटिन्युटी आहे. प्रत्येक घरात जेवढी लोक आहेत, जर 7 भाऊ असलं तर एक भाऊ कारावारी म्हणून घरात राहायचा, बाकी 6 भाऊ भरती व्हायचा. एवढा मोठा इतिहास आहे. पण तो सैनिकांना रिटायरमेंट नंतर होऊ शकतंय की ही महागाई म्हणा किंवा सामाजिक परिस्थिती म्हणा, ते स्वतःच कर्तृत्व ह्या समाजामध्ये दाखवू शकले नाही. आणि मी निमित्त आल्यानंतर मला कुठेतरी जाणवलं, नाही म्हणलं यार, ह्या लोकांनी एवढं देशासाठी त्याग केलेला आहे, ह्यांची ही जागृत करणं जरुरी आहे, स्वाभिमान. आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना एकत्र करून मी या कामाला सुरुवात केली. मग अशी तुम्ही एक प्रश्न कोणाला तरी विचारला तर या गावाला सैनिक टाकल्याची ही काय परंपरा आहे. मला सांगायला अभिमान वाटतो. 1968 मध्ये ज्यावेळा इथले आमदार रत्नापाना कुंभार होते आणि काही त्यांच्या उद्घाटनासाठी त्यावेळचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल PV कुमार मंगलम हे होते, त्यांना घेऊन आलेले होते. मग त्यांच्या लक्षात आले, अरे ते इथं आले तर मी सैनिक टाकळीला पण त्यांना घेऊन जाऊया, सैनिकांचं गाव आहे, जास्त सैनिक आहेत. मग ही वार्ता इव्हन ऍक्टिव्ह सर्व्हिस करणाऱ्या कमांडिंग अफसर पर्यंत पण गेली की रे चीफ ऑफ स्टाफ सैनिक त्याला सैनिक टाकळी नव्हती, फक्त टाकळी होती. टाकळीला भेट देणार आहे. तिने सर्व्हिस मध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा सुट्टीवर पाठवलं. आणि इथं जे 1000-1500 रिटायर्ड लोक होती त्यांनी बेळगावला जाऊन नवीन वर्ध्या तयार केल्या. आणि ज्या वेळा त्यांचं आगमन झालं, सैनिकी परंपरेनं आगमन त्यांचं ही स्वागत केलं. ते रत्नापा कुंभारना विचारलं, ये गाव कौन सा है? बोला ये टाकली. अरे ये तो टाकली नहीं, ये सैनिकों का गाव सैनिक टाकली आहे. आणि ही मानद उपाधी ऐऱ्या गैऱ्या करणार नाही, आम्हाला देशाच्या मुख्य चीफ ऑफ आर्मी स्टाफ थल सेनाध्यक्षांकडून मिळालेलं आहे. ही आमच्यासाठी सर्वोच्च अभिमानाची गोष्ट. खूपच छान, खरंच ग्रेट. समजलं का? बाकी सगळी मग उपाध्या देत राहतात, परंतु चीफ ऑफ आर्मी स्टाफ कडनं आज जे मॅडल लावून मुलं फिरायला लागल्यात, तर चीफ ऑफ आर्मी स्टाफचं एखादं रेकमेंडेशन मिळालं तर तो त्या युनिट मधला एक हिरो असतो. बरोबर आहे. मग ह्या भारतामध्ये मी चीफ ऑफ स्टाफनं आमच्या गावाला ही उपाधी दिली सैनिक टाकळीची, तर मी सर्वांच्या पेक्षा आम्ही आमच्या गावाला खरंच मोठं समजतो आणि त्याचा अभिमान आहे. आणि त्याच अभिमानाच्या पोटी आणि तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या अनुभवानं तुम्ही आता पुढे होऊन हे जे काही स्मारकासाठी गोष्टी करताय फार चांगलं आहे. एकतर त्यांचा स्वाभिमान म्हणजे ऑलरेडी ते स्वाभिमान आहेत, परंतु इथल्या येऊन इथल्या दबलेल्या व्यवस्थेमुळं ते पाठीमागे राहिले होते, त्यांना पुढे आणलं. तर अजून आम्हाला अपेक्षित आहे आणि सर्व दर्शकांना किंवा राजकारणी लोकांच्या पर्यंत हा संदेश जाऊ देत की या गावाची एक वेगळी ओळख अजून मोठी निर्माण व्हावी, यासाठी इथली कमान असेल किंवा एकंदरीत सर्वच डेव्हलपमेंट जी आर्मी सारखी असायला पाहिजे ती व्हावी. आणि खरंच या सर्वांच्या कार्याला आणि त्याच्या कर्तृत्वाला थोडा सलाम म्हणून आम्ही जसं हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो तसं त्या लोकांनी आणि राजकारण्यांनी सुद्धा ते करावं असं आमच्या अपेक्षा आहे. सर साहेब, आमची सुद्धा इच्छा आहे, कारण का आज माझ्या गावातला एखादा माणूस दूरच्या गावी गेला तर कुठून आला सैनिक टाकळी, तर त्या लोकांना वाटतं की सैनिक टाकळी म्हणजे तिथं काहीतरी सैनिकांचा असायला पाहिजे. ते कदाचित तिथं ते काय म्हणतात की म्युझियम वगैरे म्हणजे जेवढ्या आर्मीच्या गोष्टी आहेत तिथं काही ना काहीतरी असायला पाहिजे, ही एक अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे. परंतु 2003 पर्यंत इथं काहीच नव्हतं. तुम्हाला सांगतो 3 नंतर आम्ही हे डेव्हलपमेंट करायला चालू केलं आणि फेसबुक वगैरेच्या माध्यमातून आम्ही ते पाठवायला चालू केल्यानंतर जे NGOज वगैरे आहेत, मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत, तिने आम्हाला मदत केली. कारण का हे आमचं काम बघून जनरली कसं असते, काम प्रत्येक जण करतो, मी काम करणार आहे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात काम करत नाही. परंतु आमचं काम बघून लोक आम्हाला महत्व दिलं आणि तिने मदत केली. आज रोजी इथं हे स्मारक आहे, हे ओपन जिम आहे. कोल्हापूरच्या सेंट झेवियर कॉलेजच्या 1992च्या टीमनं आम्हाला ते प्रेझेंट केलेलं आहे. इकडं लहान आज बघायला गेलं तर तुम्ही क्रिकेटसाठी लोक 10,000 रुपये बक्षीस ठेवतील, पण तो लहान मुलांच्यासाठी काय करणार नाही. तर मी इथं लहान मुलांच्यासाठी चिल्ड्रन पार्क बनवला, जेणेकरून नातवंडाच्या माध्यमातून आजी आजी इथं येतील, संध्याकाळच्या टायमाला थोडा वेळ घालवतील, चर्चा करतील, टाइम पास होईल त्यांचा. ही त्याच्या पाठीमागला उद्देश होता. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून मी ते इनडोअरच जिम आणलं, कारण का नवीन मुलांना व्यायाम करायला त्यांना साहित्य मिळावं म्हणून इनडोअर सुद्धा मी इथं तयार केलं.
आणि जे सैनिक आहेत त्यांचे काय शासनाकडून नवीन नवीन अध्यादेश येतात वगैरे त्याचा फायदा त्यांना मिळावा म्हणून हे याचं कार्यालय आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कार्यालय तयार करून तिथून आम्ही ते कागदपत्र वगैरे तयार करतो. या दृष्टीनं पहिला सैनिकांचं आम्ही काम करत असताना अरे हे पुरा तयार झाल्यानंतर एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अरे आम्ही गावासाठी काय करू शकत नाही काय. वेगवेगळ्या नेत्यांना भेटणं त्यांना हे देणं पण तो जनरली तुम्हाला राजकारणाच्या माहिती निवेदन द्यायचं आम्ही करतो म्हणायचं आश्वासन द्यायचं पण तो काहीच करायचं नाही ही त्यांची भावना आहे. त्याचमुळे ही प्राधान्याने कामं व्हावीत आणि ह्या गावाचा कायापालट होऊन इथं एक वेगळं सैनिकांसाठी किंवा आर्मीचं एक वेगळं ओळख निर्माण होईल देशभरासाठी. तर ते एक होण्यासाठी कुठल्याही राजकारणी पुढाकार घेतला तर ती फार मोठी यांच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मूलभूत सुविधा देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी साहेब मी तर मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला तयार आहे पण तो लोकांनी येऊन माझ्या लोकांनी जर साथ द्यायला पाहिजे. होणार जसं 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 साथ दिली पुढे जाऊन टक्कर मारायची हे आहे एक्सप्लेन करायची परंतु काय होणार कारण शेवटी लढवया बाणाचे सर्वच तुम्ही आहात आणि आतापर्यंत लढत आलाय लढून आपल्या प्रयत्न करत राहायचं. आणि खरंच आज मला वाटतं शौर्यगाथा सलाम तुमच्या सगळ्या वीरांना आम्ही सलाम करतो मनापासून की आज आपला एवढा गौरवशाली इतिहास आपण जपत आहात. प्रत्येक घरातला प्रत्येक तरुण हा देशासाठी तिथे लढत आहोत आणि खरंच ते लढतायत म्हणून आज आम्ही मोकळा श्वास घेत आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद.